थेट आता नाशिकला जाऊया। लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत उपस्थित आहेत। लक्ष्मण, काय नाशिकच्या गणेशोत्सवाविषयी सांगशील? सुवर्ण आज सकाळपासून नाशिकमधल्या बाजारपेठांमध्ये लगबग पाहायला मिळते। आपल्या लाडक्या बाप्पासाठी नाशिककर सहकुटुंब आता गणपतीच्या स्टॉलवरती दाखल होत आहे। मी अशाच एका नाशिकमधल्या स्टॉलवर आहे। अशा पद्धतीनं एक कुटुंब जे आहे ते आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे आणि मागे मोठ्या प्रमाणात आपल्याला गणपती बाप्पा देखील पाहायला मिळत आहे। हे सगळं कुटुंब ज्या पद्धतीनं आले त्याच पद्धतीनं प्रत्येक स्टॉलवरती अशा पद्धतीनं कुटुंबातले सगळे सदस्य एकत्र येऊन आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जात आहे। आपण कुटुंबातल्या त्यांच्या सदस्य किती वर्षांपासून गणपतीपासून बोल रहे समाज आपल्यासोबत आणखी काही लोक आहेत। नेहमीप्रमाणे आम्ही दरवर्षी ते सहकुटुंब परिवार आम्ही इकडे गणपती घ्यायला येतो। आम्ही 3-4 वर्ष झाली इकडूनच घेतो। आम्ही खूप सुंदर मूर्ती आहे इथे, आवर्जून सर्वांनी इथे यावे। बाप्पाकडे सर्वांना सुख शांती समाधान सर्वांची इच्छा पूर्ण व्हावी हीच अपेक्षा। गणपतीचा उत्सव खरं तर एक नवचैतन्य जे आहे ते भरत असतो वर्षाच्या सुरुवातीला। काय भावना तुमची या सगळ्याच्या निमित्ताने? आमच्या सर्वांचा अमाप असा उत्साह आहे। हा गणपती सोहळा आम्ही 10 दिवस साजरा करणार आहोत आणि आनंदात साजरा करणार आहोत। गणपती बाप्पा मोरया। आपण बघतोय गणपती बाप्पा मोरयाचा गजर केला जातोय। अशा पद्धतीनं सगळेच लोक जे आहेत ते गणपती घेऊन जाण्यासाठी आलेले आहे। तुम्ही गणपती घेतलाय किती वर्षापासून गणपती बसवता? 11 वर्षापासून 11 वर्षापासून आपण बघतोय अशा पद्धतीनं प्रत्येक कुटुंब जे आहे ते आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी आलेली आहे। ही दिदी आपल्या बरोबर आहे। किती वर्षापासून गणपती बसवता तुम्ही? 20 वर्षापासून नाशिक रोड। आपण बघतोय नाशिकमधल्या बाजारपेठा नाशिकमधून लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत होते, जे नाशिकचा गणेशोत्सवाचा उत्साह आपल्यापर्यंत पोहोचवत होते। आता आपण